आजीला फोटो काढायचा बाहुली घेऊन दे आजीला बाहुली जा दे नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं आजचा ब्लॉग लय उशिरा स्टार्ट केलाय 3 वाजता उशिरा स्टार्ट करण्याचं कारण म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून तर आता वाजले 3 आता कुठं मला थोडं बळ वाटायला लागले हात पायांना गोळे येतात आजच्या दिवस नाही फरक पडला उद्या तर दवाखान्यात जाणारच आहे म्हणलं आपला डेली ब्लॉग आहे तो तर काय बुडला नाही पाहिजे काय कवाय ना आता 4 तास राहिले 4 तासात घेऊ बनून तेवढं टाकणार पण आपला काही खंड नाही पडला पाहिजे त्याच्यामुळे ब्लॉग स्टार्ट केला आता कुठं जरा बरं वाटायला लागले फक्त ना चहा पिलं होतं आता इथे लिंबू सरबत बनवलंय खाऊच नाही वाटत काय ना खाल्लं ना कसं सांगू तुम्हाला आता लिंबू सरबत बनवला तर माझ्या डोक्यात काय झालंय मलाच काय कळलं एवढं डोकं जाम झाले लिंबू सरबत बनवलंय त्याच्यात लिंबूच पिळलं नाही लय कस तरी होतंय डोकं बी चाला ना एवढं म्हणलं काय लागा हे लिंबू सरबत म्हणून नुसतं साखर पाणीचे बनवलंय पण मी कुणाला नाव पण नाही ठेवू शकत आता कुठं लिंबू सरबत वाटायला लागले संध्याकाळपर्यंत थोडं बरं वाटलं ना मग नाही दवाखान्यात जाणार कारण संध्याकाळपर्यंत बरं वाटलंच पाहिजे तिकडं आमच्या आत्या आजारी घरात माझं असं तोंड पडलेलं बघितलं पप्पाचं अजून तो मन नाराज आहे सकाळीच परत पप्पा गेलेले आत्याकडे पप्पांना कसं लहानपणापासून आत्याने सांभाळले ना लहानपणापासून पप्पा आत्याकडेच होते कारण का पप्पांची आई लहानपणातच वारली वाईट वाटतं ना एवढ्या माणसाने आपल्याला सांभाळलं आणि चांगले दिवस आले की देवाने आजारी पाडले त्यामुळे आपला हातपाय चांगले आहे ना मित्रांनो काम करा एन्जॉय पण करा आणि स्वतःच्या जीवाला पण जपा मगाशी लिंबू सरबत केल्यावर पोटाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पण अचानकच पायातून आग मारायला चालू झालं म्हणलं जरा वेळ पातेल्यात पाय ठेवून बसलो आता कुठे जरा बरं वाटतंय म्हणजे कसं जरा गरम झालेलं पायाला जरा गार लागलेलं ना बरं वाटत होतं काय माहिती आता सकाळी पोट दुखत होतं आता हात पाय उद्या पहिलं कसल्या परिस्थितीत जायलाच लागणार अजून रात्री काढायची तर मित्रांनो आता वाजले 6 अजून आई पण नाही आली पप्पा नाही आले मला वाटतं पप्पा थांबा बसले आईला गाडी यायला उशीर होईल तर मी देवपूजा करून घेतो म्हणजे दिवाबत्ती करून घेतो दिव्यामधली वात जळून जळून बारीक झाली नवीन वात लावायला लागेल मित्रांनो पप्पा आलेले आहे आता बरं का ना त्याला खरं का मी पण येणार होतो पण तुम्ही नसता नेलं काय कस काय होय आज लय वाले आले होते काय बरं झालं लय नाही तोडले माघारी आली दुसरीकडे ठेवली मी चाललोय नाही काय काय एवढ्या होतीत का नाही रिटर्न आणावंच लागतं त्याच्यामुळे काही नाही जास्त एवढी माल माघारी आली त्या पिशवीत थोडा माल आलाय त्या पिशवीतला बदलं तर मला तर वाटत पण नाही खपला असेल जवळजवळ अर्धे कोण माघारी आले 40-30 रुपयांनी अरे म्हणायला तशीच म्हणते शेळी आपण गेल्याशिवाय ती म्हणतात ना सत्ता मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आमच्या आत्याला आता अशी ट्रीटमेंट चालू केल्या डॉक्टरांनी आता ती गावाकडच्या लोकांनी कधी मोठा दवाखाना बघितला नाही तेव्हा मोठ्या दवाखान्यात टाकल्यामुळे ना त्या गावात या ती गुलीतून ट्रीटमेंट चालू केली आणि ती माणसाला काय वाटत नाही ती हालचाल होत नाही त्याच्यामुळे ना ती निमोनिया झाल्यामुळे ना आत्या गावात या ती ना लय दिवसाचं दुख नाही आणि ती आत्ता उद्भवली निमोनियाचं लय बेकार काम आहे मला पण झाला होता माझ्या आईने आणि पप्पानी कसं जागावले मला माहिती त्याच्यामुळे मम्मी पप्पा मला काय एवढं फोर्स करत नाही कुठं काय तुझ्या म्हणण्याने काय करायचंय ती कर नाद वाद खाताय ना पोटाला तुम्ही दिवसभर मारला असेल दिवसभर पोटाला मारला असेल आपण खाल्लं तर ती थोडं थोडं खाल्लं मला तरी जेवण जात होतं काय म्हणते बघा अण्णा पापड उमदाळत होतं म्हणलं माणूस काय खाईन तेव्हा 2 घास खाल्ले तर मी खाल्ले माझं हाल झालं तुझ्या
आजीला फोटो काढायचे बाहुली घेऊन दे आजीला बाहुली जा दे ना दे आजीला जा तिथं दिसत नाही इथं आहे ना अशी ती सावली पडते बस ना त्याला बाहुली लागते दे तिची आई बाहुली आणि जा म्हणाव घरी जा घरी आमच्याच घरी ना आमच्याच आईला बाहेर लावतो अरे बाहुलीने शिंबूड पोचला लाका 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 गाण झाली बाहुली यात कसल्या क्वालिटी फोटो आले माझ्यातले दुर्कट आला असता बघ एक नंबर क्वालिटी आलं अन्नाच्या मोबाईल मध्ये लय क्वालिटी फोटो येते एक नंबर फोटो आलाय मला पण काढायचा द्यायचा नाही ना बाहुली मला देतो का बाहुली नको म्हणतोय असली थंडी पडली ना माझ्या पेंगाळल्यामुळे मला थंडी वाजते का बाहेर थंडी पडल्यामुळे मला थंडी वाजते त्याच्यामुळे डायरेक्ट शिगडी पाशी शेकाय बसले आजचा ब्लॉग इथंच संपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट